राधिकाचे बाबा काऊन हो तुम्हाला पसंत नाही आलं का स्थळ? पोरगा नाही तुमच्या लक्षात आला का? लक्षात तर आलं थोडं थोडं, बरं तर वाटते, पण तरी पण काय मग अजून काय पाहायचं आहे तुम्हाला? तसं काऊन सांगितलं मग तुम्ही का हा आम्ही सांगतो म्हणून? तारीख घेऊन घेते कालच. तुले काय समजते राधिकाची माय? तुले एवढं नाही समजत, एवढा अनुभव नाही तुले. असं एकाएकी हो म्हणून देणं परवडेल काय? हा, एकाएकी हो म्हणून देऊ काय? पसंत आलं चला 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 उद्याच लग्न करून घ्या असं होते का? हा, लग्न वय भुलबा भुलबीचं खेळ नाही वय. पाहा लागते, विचारपूस करायला लागते 2-3 ठिकाणी, तेव्हा समोर पाऊल टाका लागते. जिंदगी भराचा प्रश्न राहत असते. मारल्या पडते मग पोरगी, एक वेळा झालं ना मग डबल व्हायले टाइम लागते. मग असे तसे स्थळ येते मग डबल त्यानं. म्हणून पहिल्यांदाच फुकू फुकू पाय टाका लागते. राधिकाचे बाबा किती फुकू फुकू पाय टाका, जे व्हायचं असलं तेच होते. जे तिच्या नशिबात असन ते होईल. हा, नशिबाच्या वर कोणी जात नाही. हो बाबा, ते तर आईची गोष्ट तर बरोबर आहे. नशिबाच्या वर तर कोणी गेलं आजपर्यंत, किती बी आपण पाहिलं तरी. नाही बेटा, नशिबाच्या पुढं कोणी जात नाही. पण असं धरून ढकवून देणं, धरून धरलं दिलं असं चाललं काय? मग नशिबाच्या पुढं नाही जाणं होत म्हणजे काय? मग काही बी नशिबात आणून घ्यावं काय? चांगलाच करण्याचा प्रयत्न करावं ना. नशीब काय, नशिबात चांगलं असं आणि आपण घाई न केलं तर ते खराब बी होते. आपल्या कर्मावर आहे नशीब बी कर्मावर आहे. हो ठीक आहे, तुमची गोष्ट ठीक आहे, बरोबर आहे. मग आता काय सांगायचं ते? तुमच्या पसंत आलं तर सांगा त्याला हो म्हणून, नाही पसंत आलं तर नाही म्हणून सांगा. आता मग त्याला वाट पाहायला लावता का? काहीतरी सांगाच लागेल ना, हो नाही? थांब ना तू जराशी, मी दोघं तिकडे विचारतो ना. मी त्या आनंदपूरच्या आसपासच्या गावं मी जराशी ओळखतो. त्या आसपासवाले विचारपूस करतो ना जराशी, इकडून तिकडून दुरून दुरून कसं काय पोरगत, मग जोडून टाकू लागत. हो राधिकाचे बाबा, कधी कधी चांगल्या माणसाचं वाईट सांगते कोणी, आणि कधी कधी वाईटाचं चांगलं सांगते. होऊ द्या म्हणते, होते तर म्हणते, असे म्हणतात कधी कधी. म्हणून कधी आपण स्वतःच पहा कसं काय आहे. तर मी तर म्हणतो स्वतःच कसं पहा? काय म्हणतो तू? हा, कसं पहा स्वतःच? आता काय त्याच्या मनात धसून, त्याच्या पोटात धसून कोण पाहिलं? त्याचं मन कोण वाचलं? नाही, मी म्हणतो एकदा घरवरी जाऊन पाहा म्हणतो त्याच्यावाल्या, त्याचे आई वडील कसे आहे, घरदार कसं आहे पाहा म्हणतो. तो बहिणीच्या घरी राहतो म्हणते तो, आणि त्याच्या आता कोकणातले कोण जाईन एवढ्या दूर अजून? आणि बहिणीच्या घरीच राहणार आहे म्हणते तो, त्याच गावात राहणार आहे म्हणते. तर मग आपल्याला तेच पाहिणं परवडलं ना आपल्याला. तिथं कायले जाऊ पाहिले? नाही, शेतीवाडी आहे का नाही आहे का खोटं बोलले बा? हा, खोटं बोलतात कोणी? हो हो, हे बरोबर आहे. आपल्याला तिथं जाऊन पाहायला लागत नाही, त्याच्या मूळ गावी, त्याचे मायबाप कसं काय आहे. बरोबर आहे. मग काय ते असं सांगू का? मग म्हणू काय, फोन करू का, असं सांगू का? मग आम्हाला तुमच्या मूळ गावी येवायचं आहे म्हणून असं म्हणू काय? पहिले तर आपल्या त्याच्या बहिणीच्याच गावी जायचं आहे. तिथंच जाऊ, तिथंच पाहू पहिले, आणि मग तिथं पसंत आलं का मग त्याचं मूळ गाव पाहू. पण बाबा, मला तर वाटते का चांगलंच असेल. कारण अर्जुन पाहिलं ना, तो भेट घ्यायला गेलता आणि त्याच्यासोबत बोलला ना, सगळं आरून फिरून सगळं विचारलं म्हणते अर्जुन त्याला. तर आपण डोळे लावून करून घेतलं ना तर परवडन बाबा, चांगलंच आहे हे. अर्जुन काही माय खराब करणारा राहिला नाही. हो हो बेटा, पाहू ना बाई पार्वती बाई, पाहू ना. पोरगी पाहुणे आलो तरी पाहुणं बाईच काम चालू आहे तुझ्या संदीप. अजून काय पाहतो संदीप तू, काय पाहतो अजून? एवढी चांगली पोरगी तुला भेटणार नाही. डायरेक्ट हो म्हणून दे. अर्जुननं विचारलं तिथं तर त्याने डायरेक्ट हो नाही सांगितलं. पाहुणं काय पाहतो तू? काय पाहायचं आहे तुला अजून? का तिचा आता नाडपेड पाहतो काय तू? आणि तसं नसन, हे पोरगी पसंत नसन, दुसरी कोणी पसंत नसन तर ते सांग. हा, तिथं जोडून टाकू, काय हरकत आहे? हो, दुसरी कोणी पसंत आहे का तुया? हा, केली का पसंत कोणी? तिथं फोटो काढायला येणाऱ्या कोणी एखादी झाली का तुला पसंत? तर तसं सांग, ते करून टाकू. पण असं लग्न करायचं आहे बाई, लग्न नाही होत बाई, असा तसा करत बसू नको फालतू. उशीर होऊन राहिला, वर्ष लोटून राहिले, वय वाढून राहिलं. काही करशील बापा? बाई भाऊजी, तुम्ही मला तो विचार करायला जराही टाइम नाही देऊन राहिले. मी सांगतो ना, काय हे पसंत आहे, हिच्या संग करू का तिच्या संग करू हे सांगतं काय? हा, सरळ बोलणं संदीप, सरळ बोल. तो अर्जुन ड्युटी पाडून राहिला घरी, मी रोज पाडून घरी राहिलो, पोरगी पाहायला गेलो. हा, उन्ही त्यांनी मंदी, आणि तू नखरे करून राहिला. एवढी चांगली पोरगी असून अशी किती कपसरा पाहिजे तुले? हा, तसं नाही ना भाऊजी. बरं, सरळ साध्या सोप्या शब्दामध्ये एक शब्द सांगतो, हो या नाही. संदीप, पसंत नाही का तुले पोरगी? पसंत आहे का नाही आहे? हो या नाही सांग. पसंत आहे ना बाई, पोरगी लय चांगली आहे, एकदम टॉप पोरगी आहे, मस्त पोरगी आहे. तिच्यात काही खोट नाही, मस्त पोरगी आहे. मग तू यात खोट आहे का? तू यात खोटच असेल तर मग कायले लग्न करत राहू दे मग. नाही भाऊजी, माझ्यात काय खोट राहील? माझ्यात काही खोट नाही, मी परिपूर्ण आहो. मग काहून या सगळं आनाकानी सुरू आहे? हा, डायरेक्ट सांगून दे, हो पसंत आहे पोरगी. हो ना, तवाई म्हणे 2-3 दिवसानं जाऊ बाई म्हणे, आणि मग आला आणि मग म्हणते दुसऱ्या दिवशी चाल बाई म्हणते. हा,
तुझ्या संग नाचले सगळे. दुसऱ्याच दिवशी चाल पोरगी पाहिले तर ते बी तयार झाले बिचारे पोरीवाले बी. आणि अर्जुन गे ते बी तयार झाले. आता तू हो नाही करून राहिला. आता त्याच्या पसंत आलं का नाही आलं अजून तर. हो ना संदीप, तू काय नाकारशील त्या पोरीले? ती पोरगीच मला तर वाटते नाकारण तुले, किंवा तिचे मायबाप तुले नाकारण नाहीच म्हणतील. अजून त्याचा फोन वाचायचा, त्याने डायरेक्ट सांगितलंच नाही. सांगतो म्हटलं त्यानं. मला तर असं लागते पार्वती का त्याला पसंतच नाही आलं काय. मी कुठं नाकारून राहिलो भाऊजी? मी नाकारलो का त्या पोरीले? खराब म्हणलो का मी? चांगलीच आहे पोरगी. पण काय पण काय आहे? पण काऊन येऊन राहिले हे म्हणतात? पण काऊन येऊन राहिलं? काय आहे तुझ्या मनात संदीप? सांग गड्या तुझ्या मनात काय आहे? तू पक्क सांगून दे. फालतू त्रास देऊ नको तू. हे आखरी वय पोरगी पाहिनं. पोरगी पहा, मी सांगणार नाही कोणाला पोरगी पहा करून. आणि पोरगी पाहायला नेन नाही तुले. हो असा करशील तर मग. हो, हे आखरीचं वय आहे. बरोबर आहे पार्वती, हे आखरीचं वय. आता हो म्हण, नाही तर नाही म्हण. आणि मग डबल काही पाहायचं नाही. चुपचाप आपलं काम कर, राय पडला खाय भाकर. हो ना, मग राग नाही येईन का? एवढी चांगली पोरगी असून डायरेक्ट हो नाही म्हणून राहिला. पाहुणाबाई करून राहिला. त्याचाही तर फोन नाही आला ना बाई अजून. त्यानं पसंत केलं का नाही केलं तर मी तर हो म्हणलं होऊन जाईन का? मी हो म्हणलं होऊन जाईन का बाई? भाऊजी मी हो म्हणलं तर होऊन जाईन का? त्याने तर पसंत केलं पाहिजे, तिकडून तर फोन आला पाहिजे. त्याने तर पक्क सांगलं नाही हो येतो आम्ही म्हणून. त्याने तर सांगतो म्हटलं. हो त्यानं सांगतो म्हणलं, पण तू तर हो नाही म्हणून राहिला. हो ना, एका इकून तू तरी हो म्हणलं तर आम्ही जोर टाकलो असतो. अर्जुनला फोन केला असता मी, अर्जुन पाय कर असं. तू हो नाही म्हणून राहिला तर जोर कुठं टाकू आम्ही? माझ्यासाठी आणा लागते काय? तुमच्यासाठी घेऊन या ना. एवढे उत्सुकले तुम्ही लग्नाले तर हे करून राहिले तर. अरे तसं म्हणून राहिलो का मी? एक गोष्ट सांगून राहिलो त्या भावाले. मग हे कसं बोलणं तुमचं? माझ्यासाठी करून राहिलो काय? तुमच्या घाय नाही का तुम्हाला? बरं तुम्ही नको भांडा बाई, भाऊजी भांडा नको. बाई तू काही टेन्शन घेऊ नको माझ्या लग्नाचं. पाहू होईनच. मी काही कुवारा नाही आलो. देवानं मला काही कुवारा नसन टाकला. माझ्या जोडीदार बी बनवला तसं होईनच. सरप्राईज एकदम सरप्राईज दिलं ना तू तर. हो मॅडम, मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. तुमच्या चेहऱ्यावरची खुशी पाहायची होती मला, म्हणून मी न सांगताच आलो. मी सरप्राईजच दिलं तुम्हाला. पण तू तर पुढच्या हप्त्यात म्हणत होतास ना, पुढच्या हप्त्यात येणार होतास ना. तू आजच कसा काय आला? रोनी मला काही कळलं नाही. तू आजच कसा काय आला? पुढच्या हप्त्यात म्हणत होता नाही. मॅडम आता पुढच्या हप्त्याची कोण वाट पाहत बसन. म्हटलं आता ह्याच हप्त्यामध्ये शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी राहते म्हटलं, तर आपलं चाललं जावं पाहून काय बनते ते करून येऊन जावं म्हटलं. म्हणून येऊन गेलो मी. म्हणजे का आता बायको घेऊन जाणार आहेस का तू आता? मुलगी बघायला जायचं आहे फक्त का बायको लग्न करायला नाही जायचंय? करून घेऊन येऊन जाऊ म्हणतं. बायको नेतं का डायरेक्ट? रोनी नाही मॅडम, म्हणजे पोरगी पाहून त्याच्या पसंत आलं, आपल्या पसंत आलं तर टिका बिका लावून साक्षगंधी करून चाललं जावं म्हणतो. असं होय, लग्नाची तारीख गिरीक काढून असं म्हणतो. असं लग्नाची तारीख गिरीक काढून घेऊ. मुलगी बघायला नाही गेलो अजून ना. रोनी तू पण ना गुडघ्याला बाशिंग बांधूनच आला ते काय? तुला राहवलं नाही का मुलीला बघितल्याशिवाय? कधी बघतो आणि कधी बघतो मुलीला, असं वाटत आहे का तुला? आता मॅडम गोष्ट काढली तर गोष्ट पूर्णच करून घ्यावं म्हटलं. म्हणून मी तसं आनंदपूरचा माझ्यासोबतच एक आहे शिकते, अजय नाव आहे त्याचं. त्याला मी विचारपूस केली मॅडम, तर त्यानं सांगितलं पोरगी मस्त आहे म्हणे, चांगली आहे म्हणे, तू करूनच टाक म्हणे झालं तर असं म्हणे. तर मग मला अजून राहावलं गेलं नाही, म्हणून मी अजून या सप्त्यात आता येऊन गेलो. मग अच्छा आनंदपूरचं कोणी आहे का? मग तर चांगलं आहे, छान आहे. मग तर मग सांग, मग कधी जायचं मुलगी बघायला? मग बोल. चालेल ना मॅडम, उद्या रविवार आहे, उद्याच चला पोरगी पाहिले. मग काय होते काय नाही तर सोमवारी हुकून टाकू. मग माझे कमी सुट्ट्या होते, मग मी बुधवाराकडे मी चाललो जाऊ मग दिल्लीला. असं हो, रविवारी जमते. बरं ठीक आहे. मग मी इंदिराला सांगते आणि मग चाललो जाऊ मग उद्या. हो मॅडम, उद्या जाऊ आणि पाहून येऊन जाऊ. ठीक आहे उद्या चाललो जाऊ, येऊन जाऊ पाहून. चल ये तिकडे उभं राहू, तिकडे सावलीमध्ये. त्या तिथं सावली येते तिथं उभं राहू. इथं ऊन तापतं काय? नाही ग इंदिरा, चालेल. थोडंसंच बोलायचं आहे मला. काही मी इथं घंटाभर बोलत नाही, बसत आहे. मला हॉटेलला जायचं आहे. तर मी काय म्हणते, हे बघ इंदिरा, थोडंसं काय बोलायचं आहे बाबा, बोल ना. रोनी म्हटलं, रोनी आलाय तर असं काय आला काय तो? बरं, पुढच्या हप्त्यात येईन म्हणा. हो पण आला ना तो, आताच आला तो आणि म्हणते की उद्या जाऊ म्हणते मॅडम, उद्या मुलगी बघायला जाऊ म्हणते. तर इंदिरा, तर उद्या येतो मग आम्ही मुलगी बघायला. तर तू तयारीत राहशील का? मग आता मी तर तयारीतच आहो बापा, पण ज्याच्या घरी येतात ते तयारी राहिले पाहिजे ना. आता तर तू कर ना मग त्यांना तयार. तुझ्या हाती आहे ना त्यांना तयार करायचं. आणि त्याला जास्त सुट्टी नाही आहे. तो म्हणते की उद्या जाऊ म्हणते. मग काय होते काय नाही तर मग झालं तर साक्षगंध करून चालला जातो म्हणते, असं म्हणत आहे तो. बुधवारापर्यंत मी जाणार आहो म्हणते. असं काय ऐन वेळेवरच सांगितलं मग त्यानं तर पुढच्या हप्त्यात करून.
हो ना, झालंच ना ते. पुढचा हप्ता आलाच म्हणून समज ना. आता 2 दिवस गेले का, आज ना उद्या झाला पुढचा हप्ता आला. तर तू त्यांना सांग, त्यांना तयार कर. आम्ही उद्या मुलगी बघायला येतो. रोनी आणि मी. हा रोनी, तू दोघंच येता काय? त्याचे आई वडील गे? हो, त्याचे आई वडील येणार आहे ना. त्याचे आई वडील, तो आणि मी, असे 4 जण आम्ही येऊ. तर तू तिकडे तयारीत राहतो. बरं बरं ठीक आहे. मी सांगतो घरी जाऊन त्याइले का उद्या येतात म्हणून. तर मग उद्या लवकर नको येजो. आता सांगतो, तयारी करायला टाइम लागते. उद्या तरी 2-3 वाजेपर्यंत या तुम्ही. मग काय आणायचं घ्यायचं का आम्ही मग सकाळीच करून घेतो. बरं बरं ठीक आहे. उद्या 2-3 वाजता आम्ही येतो मग. त्यांना तू सांगून देत असं. हो ठीक आहे. चल ना, एक प्लेट पावभाजी काय ना कशी लागते. हा नाही ग इंदिरा, थँक्यू. तू म्हटलं मला खा म्हणून, पण नाही ग, मी जेवण केलंय आता. आणि कशी लागते काय, तुझ्या हातची पावभाजी 1 नंबर. माहिती आहे मला, 1 नंबर लागते. अजून कधीतरी मी नक्की खाईन. ठीक आहे मग, चल सांगतो मी तशी मग त्याला उद्याच. उद्या येता मग नाही? हो, उद्या आम्ही येतो. उद्या पुढच्या हप्त्यात म्हणे ना? हा, पुढच्या हप्त्यात म्हणे, पण आता उद्याच येऊन राहिले. पोरगा आला ब्रेंडाच्या घरी आणि शनिवारी रविवारी सुट्ट्या राहते वाटते. तर म्हणून मग आज आला, आता उद्या इकडे येतो म्हणते. मग काय होते काय नाही, तर मग त्याला सुट्ट्या नाही म्हणते जास्त. तर म्हणून आता उद्याच येऊन राहिले. तर कसं करता मग? मी तर हो म्हणली ब्रेंडाले, या म्हणली. तर मग आहे का तयारी? बोलावा का उद्या, का करू फोन ब्रेंडाले म्हणू का मग कॅन्सल म्हणून उद्याचा? का तयारीत आहे तुम्ही? बोलावता पाहुणे उद्या. पुढच्या नाही नाही, काही कॅन्सल करायची गरज नाही. येऊ दे. येऊन राहिले ना पाहुणे, येऊ दे. पाहून घेऊ. तयारी काय करायची आहे आपल्याला. पाहुणे पाहिलेच येऊन राहिले ना. चहा पोहाच बनवायचा आहे ना, तेवढं तर होऊनच जाते. येऊन राहिले तर काय अजून आपण मोळा टाका. ठीक आहे ना. मी तसंच म्हणलं, काय म्हणलं तयारी लागते करायला. तरी 2-3 वाजता येणार आहे. काही आणायचं घे असेल तर घेऊन ये जा. शंभर भाऊ तुम्ही सकाळीच जाऊन ना. मी 2-3 वाजता येवायचं म्हणलं, तर येतात उद्या 3 वाजता. कोण कोण येणार आहे मग? पोराचे मायबाप आणि ते पोराचे ते मॅडम ब्रेंडा. हो सर, चांगलं आहे. येऊ द्या. तू राहिलो मग घरीच इंदिरा, का पोरा कडली बनत? पोराकडून येशील का पोरीकडून येतात बा? नाही शंभर भाऊ, कसे बोलता तुम्ही? मी पोरीच्या इकडले, मी तुमच्या जिकडले आहे ना. मी पोरीच्या जिकडून होणार आहे. मी घरी राहीन उद्या. मी उद्या. मी तिला ब्रेंडाला सांगितले का, मी म्हणलं मी पोरीच्या इकडले. आणि ते म्हणे मग ठीक आहे, तू पोरीच्या इकडली तर मी पोराच्या इकडली म्हणे. आता राहीन मी उद्या घरी. येते पाहुणे तर. हो पाय बा इंदिरा, आता तुझ्या हातानं होऊन राहिलं. सक्सेस झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. तू हर कामात तू राहिलीच पाहिजे. पाहुणे पाहाले येव का मग समोर चालून झालं गेलं तर हर कामामध्ये तू पाहिजेच बा इंदिरा. तुझ्या हातानं होऊन राहिलं काम म्हणून. हा मी तयार आहो. काय माझी नोकरी आहे काय? माझा स्वतःचा धंदा आहे. जाईन नाही तर नाही जाईन तरी चालते मला. मी हर एक ठिकाणी तुमच्या संग येईन ह्या कामामध्ये जर झालं असतं. आता माहित पडेल आता तुम्हाला पोरगा पसंत येते नाही आहेत, त्याला पोरगी पसंत येते नाही आहेत, काय होते तर पाहू. उद्या येतात पाहुणे. बरं ठीक आहे, पाहू ना. तुम्ही फोन करून द्या मग कल्लीले आणि तिला आजच बोलावून घ्या. मग उद्या कैसा येईन ते? आजच. आता कोणत्या पायरी येईन ते? आता टाइम तर झाला ना. आज नाही येऊ शकत ते. आता उद्याच येईन ते. आता तिला फोन करून देतो मी. उद्या सकाळीच बोलावून घेतो. उद्या सकाळीच ये म्हणतो. नाही आता कधी येईन? मामीजी आता कधी येईन ते? तर काय रातच्यानं बोलावू का पोरीले? हो बरोबर. आता का रातच्यानं बोलावून काय हो? रातच्यानं येईन काय ते पोरगी? काहीतरी आताच बोलावून घ्या. आता फोन करून घ्या जवळ बापू, तिला फोन करा आणि तुम्ही तिला उद्या सकाळी 8 वाजताच्या गाडीवर येऊन जा म्हणा, पटकन घरी म्हणा. आणि तर 2 वाजता पाहुणे येतात. तर आताच करा मग फोन. मग उद्या करा तर मग ते अजून उशिरा येईन. आताच फोन करा तर उद्या सकाळी उठल्याबरोबर येऊन जाय म्हणा डायरेक्ट इकडे घरी. हो करतो ना. आता खोलीवर येतो संती. आताच फोन करतो तिला आणि घेतो बोलावून. उद्या येऊन जा बा. हॅलो. हो बाबा बोला ना. हा बाई कल्याणी, उद्या आपल्या घरी येऊन जाय. उद्या 8 वाजता 8च्या गाडीनं येऊन जाय घरी. काहून बाबा एवढ्या सकाळी? काय झालं बाबा? काही नाही बेटा कल्याणी, घाबरू नको. मग पाहुणे येऊन राहिली तुला पाहिले त्याच्यासाठी. 2-3 वाजेपर्यंत येतात ते. तर तू सकाळी लवकर येऊन जाय. बाबा पाहुणे एवढ्या लवकर? नाही बेटा लवकर नाही, 3 वाजता येतात ते. तू लवकर येऊन जाय घरी. नाही बाबा, मी म्हणतो का बा एवढ्या लवकर का? तुम्ही तर 2 वर्षाच्या बाद म्हणत होते ना. तेव्हा म्हणत होतो, पण त्या दिवशी तुझ्या खोलीवर आलो मी तेव्हा काय म्हटलं होतं? तेव्हाच भुलली काय? तेव्हा म्हटलं होतं ना का लग्न करायचं आहे आता म्हणून. तू तर हो म्हटली होती बाई. तू तर म्हटलं होतं हो बाबा पहा. आता कशी म्हणून राहिली अजून? तर बाबा त्या दिवस तुम्ही रागात होते, तर त्या दिवसची गोष्ट धरून ठेवता का? नाही बेटा कल्याणी, मी रागात नव्हतो. मग मी काही रागात नव्हतो, मी शुद्धीतच होतो. तो ठीक आहे, येऊन जाय सकाळी 8 वाजता. बरं ठीक आहे बाबा, मी येतो. सगना कसं करू आता मी? तर माझ्या बाबा तर आता सिरियसलीच झाले. आता मला लग्नच करून देते आता.
आता यात मी काय बोलू ग? आता तुझे बाबा आहेत ते तुझ्यासाठी चांगलंच बघणार. हा, मी तर काल म्हटलं होतं तुला की ते संदीप भाऊ आले होते तर त्यांना तू प्रपोज कर म्हणून. ते तर तुला प्रपोज करायसाठीच आले होते, पण तू तसं बोलले ना तर म्हणून ते चालले केले. आता कर आता तुझ्या बाबाच्या मनाने, तुझे बाबा जसं म्हणतील तसं कर आता तू. साधना, खरं सांगू तुला आता, मला खरंच ते पिंकीचे मामा आवडते. म्हणजे माणूस म्हणून असं असं प्रेम नाही म्हणून, आकर्षण म्हणून नाही, पण त्याची वागणूक ते साधे सरळ आहे. त्याच्यानं कधी मला असं वाटते का त्याच्यासोबत करावं लग्न. आणि एक अजून मी एकुलती एक माझ्या आई बाबाची, तर मी गावातच राहीन आणि ते नोकरी बी करू देईन. मला माझ्या आई बाबावर बी माझं ध्यान राहीन, लक्ष राहीन. अशा रीतीनं मला कधी असं वाटते तर त्याच्यासोबत लग्न करावं म्हणून. पण मी कशी सांगू माझ्या आईले, माझ्या बाबाले? माझ्या आई बाबा तर त्याचं नाव ऐकून तसे हेच होते. तू सांग ना, पटन ना त्यांना. तू प्रेमाने पटून सांग त्यांना, पटन त्यांना. काऊन नाही पटणार? पटन त्यांना. अगर ते चांगले आहेत ना ते तर पटन त्यांना. सांग तू एकदा, तू प्रेमाने सांगतो. तू सांगितलं का त्यांना असं की मी त्यांना त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा आहे म्हणून? नाही, तसं तर काही नाही सांगितलं मी. मग तू सांगितलंच नाही तर तू त्यांना सांग, पटून दे त्यांना, त्यांच्या मनाला त्यांना पटेल. आणि तुमचं लव्ह मॅरेज नाही तर अरेंज मॅरेजच म्हटलं जाईल, तसं तू करून घे. हो साधना, मी तशीच म्हणतो. मी कधी माय बाबाच्या आई बाबाच्या विरोधात जाऊन नाही करायचं आहे. मला त्याच्या संमतीनं करायचं आहे, पण का नाही त्याच्यासोबतच. तर मग तू पटून दे त्यांना. अगर नाही पटलं तर मग तू त्यांच्या मनाने कर. पटलं तर ठीक, चांगली गोष्ट. पण मला नाही वाटत पटन ते म्हणून. का? पटून दे जाईन. तू सांग ना, तू त्यांना पटून दे ना, पटन. आणि नाही पटलं ते तर मग त्यांच्या मनाने कर. ते जिथे म्हणाल तिथे तू लग्न कर. तुझे आई बाबा आहेत ते तुझा चांगलाच विचार करत असतील ना. ते जिथे म्हणतील तिथे कर तू. मग ठीक आहे. शांताबाई, पाहुणे येऊन राहिले कल्लीले पाहाले उद्या. तर तू आणि रामदास भाऊ दोघं घरी राहायचा बरं, तुम्ही दोघं बी जण. असं उद्या येऊन राहिले काय व? हा बरं ठीक आहे, राहू ना, आम्ही राहू घरी. कोणते व? तेच काय ते ब्रेंडाचा मॅनेजर दिल्लीहून? हो शांताबाई, तोच उद्या येऊन राहिले. तर म्हणून म्हणतो जराशे शायने सुरते लोक पाहिजे. एक हे आहे इंदिरा, आम्ही दोघं, माई आणि तुम्ही दोघं राहायचा घरी. ये जा. हो येऊ ना. कल्ली आली का नाही? केला ना तिले तिच्या बापानं फोन. उद्या 8 वाजता बोलावलं तिले, तर ते उद्या 8 वाजता ते येऊन जाईल. हो तेच म्हणलं बापा. तर पाय आता कसं काय जमते तर नाही. हो शांताबाई, आता पाहतच आहे ना, ह्या वर्षी करायचंच आहे. आता तिच्या बापाने घेतलं आता मनावर, ह्या वर्षी करायचंच आहे म्हणते. आता ते पारळ चिंग्याला दिसली का ते एकटी, त्याच्यानं तिच्या बापानं आता मनावरच घेतलं. आता म्हणते आता पोलीचं करूनच टाकावं ह्या वर्षी. करून टाक. झालं ना आता शिक्षण, झालं आता नोकरी लागन तेव्हा लागन. आता लग्न करून टाक. बरोबर आहे, करून टाक लग्न. हो ना, आता शिक्षण व्हायचं होतं तर ठीक आहे बापा, झालं ना आता शिक्षण. आता काय तिची नोकरीचे पैसे खायचे आहे आम्हाला. आता लागन तिच्या घरी गेल्यावर नोकरी कमावून खाऊ घालन मग त्याइले सासरच्या लोकायले. घाललं तसंही लग्न झाल्यावर पोरीचं असली घर सासरच राहते. चाल मग ठीक आहे, ये जा उद्या घरी राहायचा दोघे जण. हो ग कल्याणी, तू मला सांगितलं की ते तुला आवडत आहे म्हणून, आणि त्यांना कधी सांगशील? ते पण आले होते ना इथे, मुलगी बघायला जातो करत होते ना, तर त्यांचं नाही फिक्स होऊन जावे. मग तुझं इकडून पण जाईल. तो ऋतिक होता तो पण गेला, आता तो कधी येते माहिती नाही. आणि हे पण चालले जातील ना. हो साधना, खरंच मी खरं प्रेम केलं होतं त्या ऋतिक सोबत, पण त्यानं माझ्या रंग पाहून त्यानं पोलीस आणले होते. तर मग तेव्हापासून मला रागच यायला लागला त्याचा. मग त्यानं किती केलं माझ्यासाठी, लय केलं. अजून प्रेम करायला लागली मी त्याच्यावर, आणि मग अजून चालला गेला. मी माझ्या बाबाचंच ऐकलं, मग त्याचं नाही ऐकलं. आता येईन म्हणे, आला का आतापर्यंत? नाही आला. हो ना, पण त्याचं पण तुझ्यावर खरं प्रेम होता. नंतर त्यानं पण खरं प्रेम केलं होतं, म्हणून तर एवढं केलं त्याने तुझ्यासाठी, तुझ्या बाबांना खुश करण्यासाठी. तर बघ आता तू, आता हे आहे ना, आता तो तर गेला, तो येते की नाही येणारही नाही असं वाटते मला. तर आता हे आहे ना पिंकीचे मामा, तू त्यांना सांगून टाक खरं तुझ्या मनातलं. आता कधी वेळच नाही, आता कधी सांगू मी? आता उद्या मला पाहुणे येते, आणि मला उद्या सकाळी 8 वाजता जाणं आहे, आणि ती घरून येते 10 वाजता. तर मग कधी सांगू? सांग तू उद्या 8 वाजता नको जाऊ, 10 वाजता जा. 3 वाजता येतात ना पाहुणे, तर तू 10 वाजता 11 वाजता तर पोहोचली ना घरी तरी चालते. पण तू त्यांना पहिले तू सांग ते तुझ्या मनातलं पिंकीच्या मामांना. नाहीतर इकडे तुझे बाबा फिक्स करून देतील ना तुझं, तर मग राहून जाईल आणि त्यांचं पण फिक्स होऊन जाईल. तशीच करतो नाही साधना. उद्या 10 वाजता येते ना ते, तिथं ऑटो स्टँडवरच मी उभीच राहतो, तिथंच येतील ते. तर मग मी कधी तिथं बोलतो त्याच्यासोबत, सांगतो तशी मग त्याइले. आणि मग लागन तर मग त्याच्या मनात काय मी जाणून घेईन,
आणि मग माझ्या मनातलं सांगन मी, आणि मग मी घरी जाऊन मी माझ्या बाबाला आई बाबाला तसं सांगून देईन. नाही असं असं आहे म्हणून. हो सांगून दे तू. बाबा म्हणा लग्न करायचंच आहे, कोणाही सोबत केलं तरी एकच आहे म्हणा, मला याच्याशी करायचं आहे म्हणा, असं तू सांगून दे तुझ्या बाबांना. आणि मग अरेंज मॅरेज तुम्ही दोन्ही कुटुंब मिळून ना पसंत करून घ्या, चालते ना. हो साधना, मी तशीच म्हणतो आता बाबाले, याच्यासोबतच द्या म्हणतो करून. ठीक आहे, मी उद्या भेट घेतो त्याची, आपल्या पिंकीच्या मामाची.